आणखी एक पारितोषिक प्राप्त होते। या ठिकाणी जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्या प्रेक्षकांनी सीमारेषेबाहेर जर झेल टिपला तर मिडबाव गावचे सन्माननीय सरपंच श्री भाई नरे यांच्याकडून 355 रुपयाचं पारितोषिक असेल। सीमारेषेबाहेर जर कॅच घेतली तर सन्माननीय भाई नरे यांच्याकडून 355, श्री सचिन लोके यांच्याकडून 100 रुपये, केशव गावडे यांच्याकडून 101 रुपये। आणि हा पुरस्कार जो आहे सध्या खेळत असलेल्या दोन टीम पैकी कोणत्याही खेळाडूला असणार नाही। हा खेळाडूंसाठी पुरस्कार नाही, हा पुरस्कार प्रेक्षकांसाठी आहे, हे आपण लक्षात घ्यायचंय। दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। नाणेफेकीचा कौल जो आहे तो मात्र जिंकला होता नवनाथ तिले, पण हडी अ या संघाने प्रथम फिल्डिंगचा निर्णय मात्र स्वीकारलाय। गोलंदाजीसाठी मात्र पहिल्या ओव्हरसाठी ओमकार सज्ज झालाय। सलामीच्या जोडीतून मात्र आपण जर पाहिलं तर चवटा कोचरा या संघाची सलामीवीर जोडी निखिल गावडे आणि ओमी असे सलामीचे दोन फलंदाज आता मात्र मैदानावर दाखल होत आहेत। या ठिकाणी आणखी एक पारितोषिक येते खेळाडूंसाठी। प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल। सन्माननीय या ठिकाणी प्रशांतजी लोके यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये खेळाडूंसाठी आहे। तसेच जर हॅट्रिक झालं तर हॅट्रिक देणारा, विकेट हॅट्रिक देणारा तिसरा जो फलंदाज असेल त्या फलंदाजाला गणेश जेटे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल। धन्यवाद। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद। तर जाऊया आता मात्र या मेगा फायनलच्या मॅच कडे, आणि या मेगा फायनलला सुरुवात करत असताना मात्र आता आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया। गावडे युवा प्रतिष्ठान आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 2 चा हा मेगा फायनलचा सामना, आणि हा सामना सुरू करत असताना मात्र गणपती बाप्पाला आज वंदन करून, आज कारण आपली स्पर्धा यशस्वी झाली तर एकदा जोरदार आवाज देऊया। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। मॅचचा पहिला बॉल ओमकार विरुद्ध निखिल। गतवर्षीच आपण जर पाहिलं तर पहिल्या पर्वातून हेच दोन संघ मेगा फायनल पर्यंत पोहोचले होते। त्यावेळेला मात्र चवटा कोचरा या संघाला पराभव पत्करावा लागला होता, तर हडी अ संघाने मात्र बाजी मारली होती। आणि इथे मात्र मोठा विकेट मिळेल का? बॉल मात्र पाठीमागे जातोय। नशिबाची साथ आज मात्र आपण जर पाहिलं तर निखिल गावडे सारख्या खेळाडूला मात्र खूप सारे जीवनदान या स्पर्धेदरम्यान मिळाले, आणि तितकीच चांगली बॅटिंग सुद्धा त्याने आज मात्र या 2 दिवसांच्या स्पर्धेमध्ये केली आहे। प्रत्येक षटकारासाठी मात्र ऐका, अजून एक बक्षीस आहे। कुठल्याही फलंदाजाने डायरेक्ट बॉल स्टेजवरती आला तर प्रल्हाद जेटे यांच्या तर्फे 1000 रुपये। बॉल मात्र स्टेजवरती आला पाहिजे, समोर षटकार स्टेजवरती आला पाहिजे। ओमकार विरुद्ध निखिल। या वेळेला आडव्या बॅटने आणखीन एक बॉल या वेळेला उडवून दिलाय। टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, आणि चेंडू करेल हवाई सफर। षटकार। आणि निखिलच्या बाबतीत आपण चर्चा करायची झाली तर या स्पर्धेतले सर्वाधिक षटकार ठोकणारा जो फलंदाज ठरलाय। 15 षटकार आतापर्यंत निखिलच्या बॅटमधून आले आहेत या स्पर्धेमध्ये। हा 15वा षटकार आतापर्यंतचा त्याच्या फलंदाजीतून येत असताना ओमकारच्या गोलंदाजीवर परत एक बॉल। या वेळेला मात्र खोलात टाकलेला चेंडू होता। एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत। शेवटची मॅच, मेगा फायनल, महाअंतिम सामना आपण पाहतोय। गावडे युवा प्रतिष्ठान, क्षत्र कुलोत्पन्न मराठा समाज आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 2 चा हा अंतिम सामना मैदानाच्या आत। स्ट्राइक वरती येतोय ओमी। धावसंख्या झाली ती 8, बॉल पूर्ण झाले 3। पहिला षटक, 3 षटकांचा सामना। पॉवर प्लेची ओव्हर आहे। 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे। निखिल आणि ओमी 12 मिनिटांची वेळ असेल प्रत्येक इनिंग साठी। मात्र आपण आता इनिंग मात्र पूर्ण करण्यासाठी 12 मिनिटांचा वेळ ठरवून दिलेला आहे। परत एकदा यॉर्कर लेंथ बॉल होता। गोलंदाज मात्र ओमकार विरुद्ध ओमी, ओमकार विरुद्ध ओमकार असा हा सामना। चौथा चेंडू मात्र निर्धाव येतोय।
बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच या दोन्ही संघांनी मात्र आपलं सर्वोत्कृष्ट दिलं आणि आज ही मेगा फायनल गाठली आहे. विजेता कोण, उपविजेता कोण, कोणाला मिळणार 30,001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि ही आकर्षक अशी चॅम्पियन ट्रॉफी 2025. कोण आहे या ट्रॉफीचा हकदार, कोण आहे या 30,000 रुपयांच्या रोख रकमेच्या पुरस्काराचा मानकरी, याचं उत्तर आता मात्र थोड्याच वेळात आपल्याला सापडणार आहे. शेवटचा सामना या चॅम्पियन्स ट्रॉफीचा सीझन 2 आज मात्र यशस्वी होतंय. आयोजकांचे सुद्धा आभार असतील आम्हाला आज या स्पर्धेदरम्यान समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल. दरम्यान मात्र हा ओव्हरचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर डॉट बॉल सोबत पहिल्या ओव्हर मधून 9 धावा आल्यात. चबाटा कोचरा विरोधात मात्र नवनाथ 11 हडिय. मिळणार 30,001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि या स्पर्धेच्या विजेतेपदाचा हा करंडक. या वेळेला त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय ओमीचा. गोलंदाज अमोलच्या पहिल्याच बॉल वरती दांडी 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 गुल. श्री षटकारांचे हॅट्रिक करणाऱ्या फलंदाजास श्री संदीप दोपटे यांच्याकडून 500 रुपये. विकेट हॅट्रिक झाल्यास तिसरा बाद होणारा फलंदाजास श्री गणेश जेटे यांच्याकडून 500 रुपये. प्रत्येक षटकारास श्री प्रशांत लोके यांच्याकडून 500 रुपये. स्टेजवर म्हणजे मान्यवर कक्षात षटकार मारल्यास श्री प्रल्हाद जेटे यांच्याकडून 1000 रुपये. सीमारेषेबाहेर जेल टिपणाऱ्या प्रेक्षकास श्री भाई नरे मिडबाव गावचे सरपंच यांच्याकडून 355. श्री सचिन लोके श्रीराम स्पोर्ट्सचे मालक यांच्याकडून 100 रुपये. श्री केशव कृष्णा गावडे यांच्याकडून 101 रुपये. तर बक्षिसांचे या ठिकाणी लय लूट होते. सन्माननीय नाना आंबोले साहेब यांचं सुद्धा आगमन होते. मी मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. चला म्हणजे पारितोषिकांची आता मात्र पर्वणी आहे खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी. खेळाडूंसोबत मात्र आता प्रेक्षकांवरती सुद्धा पारितोषिकांचा वर्षा होणार आहे. दरम्यान व्यासपीठावरती शुभागमन होत आहे सन्माननीय संजयजी नाना आंबोले यांचं. मनपूर्वक हार्दिक स्वागत चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. पहिला बॉल विकेट आली, दुसरा बॉल जाईल सरळ सीमा रेषा पार. षटकार पारितोषिक आहे अमोल याच्यासाठी. विकेट जर घेतला तर सन्मान्य नितीनजी जेटे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक असेल. अमोल याच्यासाठी पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटला 500 रुपयाचे पारितोषिक आहे. श्री नितीन जेटे आरेगावचे सुप्रसिद्ध या ठिकाणी उद्योजक आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी 2 चेंडू पूर्ण झाले. ते दुसऱ्या षटकातून धावसंख्या झाली आहे त्या षटकारासोबत आता 15 धावा. स्ट्राईकवर प्रसाद. प्रसादने मात्र प्रसाद दिलाय गोलंदाजाला. या वेळेला हवेत बॉल. बॉल मात्र निसटलाय. क्षेत्ररक्षक धडपडतोय. 2 धावा या वेळेला घेतल्या गेल्या. चांगला प्रयत्न, एफर्ट चांगले लावलेत. फिल्डिंग आवडली असेल तर या प्रयत्नांसाठी जर एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवायच्या आहेत. दोन सक्के चुलत भाऊ मात्र मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला निखिल गावडे तर दुसऱ्या बाजूला प्रसाद गावडे. गोलंदाजी मार्कवर अमोल. परत एकदा यावेळेला चांगला प्रयत्न, परंतु यावेळेला कनेक्शन तितकं चांगलं नव्हतं. निखिल मात्र वेगाने धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. 2 धावांचा हा प्रयत्न यशस्वी झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल आणि प्रसादचा एक चपळ वेगवान गोलंदाजीतून केलेल्या या चेंडूवरती मात्र धावांचा प्रयत्न. 2 धावांचा 2 वेळेला प्रयत्न केला. 19 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. बॉल पूर्ण झाले 4. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या दुसऱ्या षटकातून.
महाअंतिम मॅच आपण बघतोय. 3 ओव्हरचा हा सामना आहे. पाचवा चेंडू अमोलचा, विरकावली बॅट, परंतु यावेळेला स्विंग अँड मिस. हा बॉल जाईल मात्र यष्टी रक्षकाच्या दिशेने. चव्हाटा कोचरा आणि त्यांच्या विरोधात मात्र नवनाथ 11 हडी या दोन संघांमध्ये मात्र ही मेगा फायनल. गत वर्षी सुद्धा हेच दोन संघ मेगा फायनल पर्यंत पोहोचले होते, परंतु बाजी मारली होती ती नवनाथ 11 हडी या संघाने आणि चव्हाटा कोचरा संघाला मात्र उपविजेते पदावरच समाधानी राहावं लागलं होतं. आज मात्र त्याचा बदला घ्यायचा आहे. रायव्हलरी मॅच. आणि दरम्यान यावेळेला शरीराचा वेध घेतोय. लेगबाईच्या स्वरूपातल्या ही धावा तितक्याच महत्वाच्या असतील. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. 2 ओव्हरचा खेळ मात्र या लेगबाईट सोबत पूर्ण होईल आणि 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती मात्र 20 धावा, 1 गडी बाद. गावडे युवा प्रतिष्ठान, शास्त्रकुलोत्पन्न मराठा समाज मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मिडबाव पर्व दुसरे मेगा फायनलची मॅच. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ या पहिल्या इनिंग मधून समाप्त झालाय. 1 विकेट गमावली आहे आणि 2 ओव्हर मध्ये 10 धावा प्रति षटकाच्या सरासरीने 20 धावा जमवल्या आहेत. भव्य आयोजन आपण बघत आहात. याचसाठी केला होता अट्टहास की शेवट गोड व्हावा आणि या क्रीडा स्पर्धेचे जे काही महामेरू आहेत त्या जी संकल्पना मांडली त्यामध्ये सन्माननीय नवनाथजी गावकर, प्रताप जेठे, सुभाष नरे, संकेत जेठे, हरेश लोके दिवस रात्र अहोरात्र मेहनत केली. या मंडळींनी गेले 2 महिने ही क्रीडा स्पर्धा संपन्न करण्यासाठी संपूर्ण मुंबई असेल, गाव पातळी असेल पिंजून काढली आणि संपूर्ण संघांना एकत्रित करून ही क्रीडा स्पर्धा हे 2 दिवस संपन्न करतायत. नक्कीच मी पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षातून त्यांना शुभेच्छा देतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. खूप चांगली मेहनत घेतली आहे सर्वांनीच आणि आज ही स्पर्धा यशस्वी होती आहे. नवीन ओव्हरची सुरुवात करण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय. स्वागत लोके. पहिला बॉल लेग बाईचा इशारा पंच महेश चेंदवनकर कडून. एकेरी धावेने मात्र संख्येच्या आकड्यात बदल घडेल. धावसंख्या 1 गड पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 21 या धावसंख्येवर. शेवटची ओव्हर आहे. वेळ मात्र कमी आहे. वेळेचं बंधन असेल. 12 मिनिटांमध्ये मात्र 3 ओव्हर तुम्हाला हाताळायचे आहेत. 6 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. हा लोअर फुल टॉस, फ्लायटेड यॉर्कर, स्लोअर 1 यॉर्कर आणि बाईचा इशारा. 1 रन परत एकदा मिळते आहे. 1 धाव ही तितकीच महत्वाची आहे. राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका मार्काला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप मोठं महत्व दिलं गेलंय. या वेळेला पुन्हा एकदा जास्त वळण घेतोय चेंडू. टप्पा पडल्यानंतर मात्र काटा बदलतोय, मार्ग बदलतोय, प्रवाह बदलतोय, दिशा बदलतोय, रस्ता बदलतोय, जातोय विकेट कीपरकडे. परंतु पंचांकडून मात्र वाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग या वेळेला गोलंदाज स्वागत लोकेला दिली जाते. अतिरिक्त धावा येत आहेत. स्कोर मात्र जाऊन पोहोचतोय तो 23 या धावसंख्येवर. जास्त बाउन्स मिळाला या बॉलला. वॉर्निंग दिली गेली आहे पहिल्यांदा. 2 बॉल पूर्ण झाले आहेत. 1 वाईट बॉल आलाय. या वेळेला हाफ ट्रॅकर बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि परत एकदा बाईचा इशारा पंच महेश चेंदवनकर यांच्याकडून येतोय. अजून 1 एक्स्ट्रा रन मात्र संघाच्या खात्यामध्ये. बॉल मात्र काउंट होणार आहे. बाईच्या स्वरूपातली ही धाव असेल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. कोणीही पंचांची हुज्जत घालायची नाहीये. एका बाजूला प्रसाद गावडे, दुसऱ्या बाजूला निखिल गावडे, 2 सख्खे चुलत भाऊ मैदानाच्या आत. चव्हाटा कोचरा या संघाकडून मात्र फलंदाजीसाठी ओमी मगाशी त्रिफळाचीत झालाय. अमोलने मात्र त्याची विकेट मिळवली होती. सध्या गोलंदाजी करतोय स्वागत लोके. चला सामना चालू करा. आज बरेच मान्यवर मात्र व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. दरम्यान यावेळेला परफेक्ट ब्लॉक केलं होतं फलंदाजाला.
चांगली गोलंदाजी करतोय स्वागत लोके, त्याची गोलंदाजी मात्र एकदम ओके. सध्या धावसंख्या आपण जर पाहिली तर धावसंख्येचा आकडा जाऊन पोहोचलाय तो 26 या धावसंख्येवर, 25 या धावसंख्येवर. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेला स्लोअर वन डिलिव्हरी होती, यावेळेला मात्र बॉल जातोय समोरच्या दिशेने. लॉंग ऑन वर फिल्डर आहे, 2 धावांच्या प्रयत्नासाठी तयारी दाखवली आहे. यावेळेला निखिल धावतोय डेंजर झोन कडे आणि पंचांनी मात्र यावेळेला काय निर्णय दिला हे जाणून घेऊया. रिव्ह्यू मागतील आमचे पंच. रनआउट साठी मात्र यावेळेला रिव्ह्यू मागितला गेलाय. पहिली धाव तर अगदी सहज पूर्ण केली गेली होती, परंतु दुसरी धाव मात्र अतिशय चपळतीनं पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. नॉट आउट असेल फलंदाज. 2 धावा मिळतील या बॉलवर. शेवटचा बॉल असेल. परत एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आला. एक्स्ट्रा रन्स मिळणार आहेत, अतिरिक्त धावा येत आहेत. धावसंख्या झाली आहे ती मात्र एकेरी धावेसोबत 28. समोर निखिल आहे तर दुसऱ्या बाजूला प्रजेश आहे. प्रजेश रावलेला सुद्धा मात्र आता चांगला खेळ करावा लागेल आपल्या संघाच्या विजयासाठी. दरम्यान ही फेअर डिलिव्हरी आणि सोबत मात्र डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हर नंतर मात्र धावसंख्या झाली ती 28 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र नवनाथ 11 हडिओ या संघासमोर लक्ष असेल ते 29 धावांचं. 18 चेंडू आणि 29 धावा. तर निखिल गावडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. लाईट्स ऑन करायच्यात, मैदानाच्या लाईट्स ऑन करा जरा, आपल्याला विनंती आहे.
मी सन्माननीय राजू मांजरेकर यांना विनंती करेन की जर आपण मैदानाच्या लाईट्स ऑन करायचे आहेत. अशोक वरडकर सर, जर आपल्याला विनंती असेल आपण मैदानाच्या लाईट्स ऑन करा. सध्या वेळ आपण जर पाहिली तर 6:28 झालेली आहेत. चला सामना चालू करायचा आहे. सामना अजिबात थांबवू नका. मध्ये अजिबात टाइमपास चालणार नाहीये. वेळेचा आपण चांगला वापर करायचा आहे. समोरच्या संघाला सुद्धा मात्र तितकीच समान संधी द्यायची आहे. लाईट्सही आम्ही ऑन करायला लावलेले आहेत. 29 धावांचा पाठलाग. चला लवकर बॉल टाकायचा आहे. स्ट्राइक वरती प्रजेश रावले, गोलंदाजी मार्क वरती निखिल गावडे. आपटलेला बॉल, वेगवान चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि वॉर्निंग सुद्धा दिली जाते गोलंदाज निखिलला. 29 रन्स टू विन. काल सुद्धा अशीच मात्र गोलंदाजी केली होती निखिलने. आज मात्र 29 धावा त्यांना डिफेंड करायचे आहेत. ओव्हर आहेत फक्त 3. वेगवान बॉल, तेज तर्रार चेंडू मात्र पाहायला मिळतोय. भन्नाट वेग या बॉल मध्ये. बॉल जाईल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. व्हाईट बॉल नंतर मात्र आता हा निर्धाव चेंडू आलाय. सुरुवात झाली आहे सामन्याची. सुरुवात झाली 29 धावांच्या पाठलागाची. या वेळेला मिस टाइम स्ट्रोक. हो, निखिलचा चांगला प्रयत्न या वेळेला बघायला मिळतोय. निखिलला सुद्धा माहिती आहे प्रजेश रावलेच्या विकेटचं महत्व काय आहे. जर का प्रजेश रावले मैदानावर थांबला तर त्याच्या बॅट मधून या 29 धावा एकटा ठोकू शकतो. परंतु या मॅच दरम्यान मात्र हा चांगला प्रयत्न निखिलने केलेला. बघूया काय घडतंय. आता मात्र दुसऱ्या बाजूने डावकुरी आता आणखीन एक विस्फोटक फलंदाज अनिरुद्ध आहे स्ट्राईकवर. 2 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. बॉल झालेत या ओव्हर मधले आतापर्यंत 2. पहिली ओव्हर. ओहो, या वेळेला अपील केली गेली आहे पंचांकडे. पंचांनी मात्र ती अपील जरी फेटाळून लावली असली तरी बॉल मात्र निर्धाव आहे. विकेट जरी येत नसली तरी मात्र चेंडू निर्धावरित्या हाताळला गेलाय. एक एक बॉल महत्वाचा आहे या मॅच दरम्यान. 29 धावा तितकं सोपं लक्ष नाहीये. काल 4 ओव्हर मध्ये 27 धावा डिफेंड केलेत. आज 3 ओव्हर मध्ये 29 करायचे समोरच्या संघाला. आणि या बिग हिट व्हायला मिळेल. बॉल कुठे जातोय बघूया. आणि या बॉल वरती मात्र मिळतील धावा. 6 षटकार. दोन चेंडू शिल्लक आहेत. आपटलेला बॉल या वेळेला आडव्या बॅटने. बॉल जातोय सरळ सीमा रेषा पार. चौकार.
षटकारासोबत चौकारी आलाय. 2 चेंडूत 10 धावा आलेत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर हवा के साथ साथ तटाके संग संग बॉल जातोय परत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक षटकार अनिरुद्धच्या बॅट मधून या वेळेला. धावसंख्या झाली आहे 18 धावा. जिंकण्यासाठी मात्र आता 12 चेंडूत 11 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू डीजे. ज्या क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी सीमारेषेबाहेर प्रेक्षकाने झेल घेतलाय त्यासाठी मिडगाव गावचे सरपंच सन्मान्य श्री भाई नरे यांच्याकडून 355 रुपये, श्री सचिन लोके श्रीराम स्पोर्ट्सचे मालक यांच्याकडून 100 रुपये, श्री केशव कृष्णा गावडे यांच्याकडून 101 रुपये. हर्षद याला या ठिकाणी हे पारितोषिक दिलं जाईल त्यानंतर थोड्या वेळाने. 12 बॉल आणि 11 धावा. गोलंदाजी मार्क वरती घोट्या हंजणकर, स्ट्राइक वरती प्रजेश रावले. 12 बॉल आणि 11 रनची गरज आहे. चांगली चुरस बघायला मिळते या मॅच मध्ये. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू गोट्या हंजणकर विरुद्ध प्रजेश रावले मैदानाच्या आतमध्ये आमने सामने. पहिला बॉल या वेळेला थोडासा खाली राहतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू आलाय. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला, कधी हडी तर कधी मात्र चवाटा कोचरा असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. कोण पटकावणार 30,001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि ही चॅम्पियन ट्रॉफी. परत एकदा टप्प्याचा बॉल पाठीमागे जाईल. 1 रन मिळणार आहे. दहा चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. चांगली चुरस बघायला मिळते या दोन्ही संघांमधून. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज, कधी बॅटर तर कधी बॉलर, कधी बॉल तर कधी बॅट, कधी सात चेंडू 4 धावांची गरज आहे. ओ यावेळेला बॉलर्स बॅक ड्राइव्ह. येस नवरो चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 4 धावा. शेवटची ओव्हर शिल्लक आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2025 सीझन 2 चा मानकरी कोण?
सहा चेंडू 4 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 4 धावा. पहिला बॉल सिंगल घेण्याचा प्रयत्न अनिरुद्ध कडून केला गेलाय. 1 रन येते डिक्लेअर स्वरूपातली धाव. 5 चेंडू आणि आता मात्र 3 धावांची गरज. हडी की चवाटा कोचरा, कोण जिंकणार हा सामना? कोणाच्या नावावरती मात्र आज या स्पर्धेच्या विजेतेपदाचा मान असेल? कोण उचलणार ही सर्वात मोठी ट्रॉफी? हेमंतची फिरकी आणि हा बॉल सरळ जातोय तो मात्र मैदानाच्या बाहेर. आणि अशा पद्धतीने मात्र नवनाथ 11 हडिया या संघाने या चॅम्पियन ट्रॉफी वरती आपलं नाव कोरलंय.